ग्रुपच्या वतीनं आपण एक कळम या गावाचा आपण विषय घेतलेला होता मागील 7 तारखेला आपण एक निवेदन दिलं होतं रस्त्या संदर्भात कळम फाटा ते कळमगाव आपण दिलं होतं 15 दिवसामध्ये आणि मुदत दिली होती आपल्याला आणि आपल्याला 8 दिवसाचं आश्वासन भेटलं होतं ते रस्ता आपण चालू करणार आहे। तर त्या धर्तीवर 15 दिवसात कोणत्याही प्रकारचं काम चालू करणार नाही आणि कोणत्याही जोडी अधिकारी सुद्धा देखील आलेला नाही। की आपण आता एक दुसरा परत 15 दिवसांनी त्यांना एक निवेदन देतोय की येत्या 20 तारखेपर्यंत रस्त्याचं काम झालं नाही। 25 तारखेला आपण कळम फाटा येथे एक रस्ता रोको आंदोलन करण्याचं आपण सार्वजनिक कामकाज विभाग आपले इशारा देत आहोत। 29 तारखेपर्यंत रस्त्याचं काम तुम्ही चालू करा, आम्ही तोपर्यंत वाट पाहू आणि जर तुम्ही 29 तारखेपर्यंत काम चालू केलं नाही तर आम्ही 30 तारखेला रस्ता रोको करणार आहोत। याची प्रशासनाला नोंद घ्यायची। मला एक गोष्ट सांगायची की हा जो रस्ता आहे येथे निवडणुकीपूर्वी खडी आणून टाकलेली होती। जेव्हा आम्ही एक विभागात फोन करतो तेव्हा अधिकारी हे ठेकेदारांना फोन करतात, ठेकेदार आम्हाला सांगतात की बिलं निघाली। माझा एक प्रश्न आहे की निवडणुकी अगोदर तुम्हाला त्या रस्त्यावर खडी टाकायला पैसे कोण देतं? कोणत्या तुम्ही म्हणजे मतदानासाठी तुम्ही एखाद्या रस्त्यावर तुम्ही खडी टाकता, एक प्रकारचा एक समाजाचा मेसेज गेला पाहिजे रस्त्यावर रस्ता मंजूर होणार नाही, पण 1 वर्ष लागतो का त्या रस्ता कंप्लीट करायला? अजूनही तो रस्ता जेव्हा तुम्ही तिथे 2-4 अपघाताचे तिथं मोठे प्रसंग झालेले आहेत। आमच्याकडे फोटो आहेत, तिथं उलट्या झालेल्या आहेत, तिथे त्यानंतर मारण्याचा खूप त्रास होतो तिथे नाही। अशा पद्धतीने कळमगावचे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांचा हा प्रश्न आपण सोडवणार आहे ते ग्रुपच्या माध्यमातून। आज आपण ते PWD विभाग आपण इथे आलेलो आहोत। आपण त्यांना 30 तारखेला 30 एप्रिल रोजी 11 ते 12 या टायमिंगमध्ये आपण आंदोलन त्यांना इशारा देत आहोत। गावचा ग्रामस्थांची 29 तारखेनंतर रस्ता चालू झाला नाही तर आम्ही कळम फाटा येत रस्ता रोको आंदोलन करणार आहोत 11 ते 12 या तरी शासनाने कळमगाव हा रस्ता जर झाला नाही तर आम्ही रस्ता आंदोलन